ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर जो दयेचा अथांग सागर आहे, ज्याची करुणा आणि ममता आकाशापेक्षाही उंच आहे आणि ज्याच्या क्षमेला कधीच अंत नसतो, समुद्राची जेवढी खोली आहे त्याहून खोलवर परमेश्वराची प्रीती आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर मनुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर मनुष्याला त्यांच्या पापाची क्षमा करण्यासाठी सदैव तयार असतो. परंतु मनुष्य मात्र आपलं हृदय बंद ठेवत असतो. आपल्या हृदयाचा दरवाजा परमेश्वराच्या करुणासाठी, परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेण्यासाठी बंद करून ठेवत असतो. आणि त्यामुळेच परमेश्वर आपल्यापासून दूर आहे असा भास मनुष्याला वाटत असतो. परंतु परमेश्वर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला आपल्याला जीवन सुधारण्यासाठी नवीन संधी देत असतो. याचा मात्र मनुष्याला विसर पडलेला असतो. आज प्रभू येशू ख्रिस्त दोन महान गावावरती किंवा शहरावरती आपला राग प्रगट करत आहे. राग ऐवजी एक खंत प्रगट करत आहे. ते म्हणजे बेतसेदा आणि खोराझीन हे जे दोन शहरे होते. या शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठे चमत्कार केलेले होते. याच शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिशन कार्याला फार मोठ्या उत्साहाने सुरुवात केलेली होती. लोकांना जवळ आणून देवराज्याचे संदेश देऊन त्याने परमेश्वराचा शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु एवढं करून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्यामध्ये तिळभरही बदल जाणवला नाही. बदल सोडाच, परंतु त्या लोकांनी पश्चातापाचा मार्ग धिक्कारून लावलेला होता. परमेश्वराच्या मार्गापासून ते बहकून गेलेले होते. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मनातील खंत व्यक्त करत असताना त्यांना जुन्या करारातील उदाहरण देत आहे. जुन्या करारामध्ये सदोम आणि गमोर हे दोन शहरावरती परमेश्वराने गंधरस आणून ते नष्ट केले. पण त्या लोकांना जर संधी मिळाली असती तर कदाचित त्यांनी पश्चाताप केला असता. त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तासारखा महान, सामर्थ्यवान संदेष्टा मिळाला असता. त्यांच्या मनाचे परिवर्तन झालं असतं. पण आज तीच पाळी तुमच्याकडे आलेली आहे. ती संधी तुमच्या जवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर असताना देखील तुम्हाला नेहमी पश्चातापासाठी प्रोत्साहन करत असताना देखील तुम्ही पश्चाताप केला नाही. तुम्ही आपले जीवन बदलले नाही. आणि त्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मनातील खंत त्यांना सांगत आहे. खरोखर आपण देखील परमेश्वराची दया आणि क्षमा कधी कधी लाईटली घेत असतो. लाईटली म्हणजेच आपण सोडून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे कानाडोळा करत असतो. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. पवित्र मिसाद्वारे, पाप निवेदनाद्वारे, काउन्सिलिंगद्वारे, वेगवेगळ्या घटकाद्वारे परमेश्वर नेहमी आपल्याला स्पर्श करून आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि पश्चातापाद्वारे आपल्याला तो देवराज्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नेहमी आपण परमेश्वरावरती बोट दाखवत असतो की परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे. परंतु परमेश्वर सतत दररोज आपल्याला त्याच्या व्यंगेत घेण्यासाठी आणि पापांची क्षमा करण्यासाठी नेहमी तयार असतो. कधी कधी आपण परमेश्वराची दया समजून घेत नाही. आपण पश्चाताप करण्याऐवजी आपण परमेश्वरावरती बोट दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुवर्ण संधी जी सदोम गमोरा या लोकांकडे होती, त्याचप्रमाणे बेतसेदा खोराझीन या लोकांकडे होती, ती सुवर्ण संधी प्रभू येशू ख्रिस्ताने परत एकदा आपल्या सर्वांना दिलेली आहे. ती सुवर्ण संधी कशासाठी? तर पश्चातापाचा मार्ग पत्करण्यासाठी, जीवनाचा कायापालट करण्यासाठी आणि परमेश्वराच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठी. आणि जर आपण पहिलं पाऊल उचललं तर नक्कीच परमेश्वराची दया किती अथांग आहे आणि परमेश्वराची क्षमा समुद्राच्या खोलीपेक्षा किती महान आहे याचे आपल्याला अनुभव येणार आहे. आज दिलेल्या संधीचा आपण फायदा करूया. परमेश्वराला हा दिवस अर्पण करूया आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला पश्चातापा मार्गाकडे नेऊन आपलं जीवन सुधारण्यासाठी आपल्याला मदत करेल. आमेन.